तुम्ही चार्जर लावता पण चार्जरच्या आत करंट कसा फ्लो होतोय हे बघत नाही, फक्त इंटरफेस वापरता. जावा मध्ये असंच काही होतं. वेलकम टू इंटरफेसेस. इंटरफेसेस म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बिटवीन जावा वर्ल्ड अँड क्लासेस. ते सांगतं की काम करायचंय पण कसं करायचंय ते नाही. इंटरफेस मध्ये फक्त मेथड्स डिक्लेरेशन असतात, इम्प्लिमेंटेशन क्लास देतो. म्हणजेच रूल बुक सारखं समजा. क्लासला ते फॉलो करावंच लागतं. चला एक एक्झाम्पल घेऊन याला समजूया. इथे सर्वात आधी आपण एक इंटरफेस बनवलाय चार्जर नावाचा, ज्याचं काम काय असतो, व्हॉइड चार्ज फोन. त्यानंतर आपण एक सॅमसंग नावाचा क्लास क्रिएट केलाय विच इम्प्लिमेंट्स चार्जर. सो इंटरफेस वापरण्यासाठी आपण इम्प्लिमेंट हा कीवर्ड वापरतो. त्यात आपण एक मेथड डिफाइन केली आहे, पब्लिक व्हॉइड चार्ज फोन, आणि तिथे आपण प्रिंट केलाय इट इज चार्जिंग वाया टाइप सी. त्यानंतर आपण एक क्लास बनवलाय आयफोन नावाचा, सेम इम्प्लिमेंट्स चार्जर. त्यानंतर परत आपण एक मेथड बनवली आहे चार्ज फोन नावाचा, ज्याचं काम असतो प्रिंट करणे चार्जिंग वाया लाइटनिंग. त्यानंतर आपण मेन क्लास मध्ये चार्जर C1 हा सॅमसंगचा आणि चार्जर C2 आयफोनचा ऑब्जेक्ट्स बनवले. सो C1 डॉट चार्ज फोन आणि C2 डॉट चार्ज फोन आपण जर लिहितोय तर मग आपल्याला आउटपुट काय मिळणार. इथे चार्जर हा इंटरफेस आहे, तो फक्त सांगतो की चार्ज फोन मेथड असावी. सॅमसंग आणि आयफोन दोघेही ती मेथड वेगवेगळ्या प्रकारे इम्प्लिमेंट करतात. सेम इंटरफेस बट डिफरंट वर्किंग, नीट अँड पॉवरफुल. सो इंटरफेस म्हणजे हा जावा मधला एक चार्जिंग पोर्ट. डिव्हाइस बदलतं तरी कनेक्शन फिक्स असतो. उद्यापासून आपण काही बेसिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं सुरू करणार आहोत, जसं की पॅटर्न्स, रिव्हर्सिंग स्ट्रिंग, स्वॅपिंग काय असते. सो मिस करू नका.